विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. माय मॅथ्स एज्युकेशन या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज 8वी प्रकरण क्रमांक 9 सूट व कमिशन डिस्काउंट अँड कमिशन चॅप्टर नंबर 9 या प्रकरणाचा आपण अभ्यास करणार आहोत. तुम्ही जर माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे या प्रकरणातील आणि या विषयातील नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणाला सर्वात अगोदर प्राप्त होतील. चला तर मग जाऊया सराव 9.1 ची उदाहरणं कशी सोडवायची त्याकडे. सूट व कमिशन हे प्रकरण आहे आणि या प्रकरणाचा अभ्यास करत असताना पाठीमागचा काही भाग आपल्याला आठवतो का याचा आपण विचार करू. शेकडा, शेकडेवारी हे शब्द यावर ऐकलेलेच आहेत किंवा शेकडेवारीची काही उदाहरणं तुम्ही सोडवलेली असतील. 7वी मध्ये हा भाग तुम्ही बराचसा अभ्यासलेला आहे. तर या पाठामध्ये पाठीमागचा भाग आपल्याला किती आठवतो हे आपण तपासून पाहू. तर पहा बोर्डवरती तुम्हाला खालील रिकाम्या चौकटी संख्या लिहा असा प्रश्न दिलेला आहे. रिकाम्या चौकटी आहेत, प्रश्न दिलेले आहेत. आपल्याला काय दिलंय तर 12/100 बरोबर शेकडा आणि पुढे चौकट दिली आहे. मग आता चौकट काय येईल सांगा बरं. 12/100 याला आपण काय म्हणतो बऱ्याच वेळा तर 100 पैकी 12 असं म्हणतो. 100 पैकी 12. आपल्याला काही मुलं 10वीची मुलं निकाल लागल्यानंतर म्हणतात बघा मला 50% मार्क पडले, 90% मार्क पडले, 95% मार्क पडले. अर्थ काय की त्यांच्या गुणाचं रूपांतर 100 मध्ये केलेलं असतं आणि त्या 100 पैकी त्यांना किती गुण मिळाले म्हणून ते सांगतात की 95%, 98%, 100 पैकी 98, 100 पैकी 75. म्हणजे केलेलं मोजमाप जे असतं ते 100 केलेलं मोजमाप असतं. परीक्षा त्यांची जास्त मार्काची असेल पण त्यातून 100 पैकी किती मार्क मिळाले असं केलेलं मोजमाप त्याला आपण शेकडा म्हणतोय किंवा शतमान असं म्हणतो. आणि इथं 12/100 बरोबर शेकडा किती याचाच अर्थ आता शेकडा किती येणार आहे मग 12/100 शेकडा बरोबर. तर या चौकटीमध्ये तुम्हाला किती लिहावं लागेल शेकडा 12 बरोबर किती टक्के तर 12%. शेकडा 100 पैकी 12 म्हणजे शेकडा 12 याचा अर्थ 12%. आता दुसऱ्या उदाहरणामध्ये पहा शेकडा 47 याचा अर्थ काय. जसं इथं बघा आपण 100 पैकी 12 दिलेलं होतं त्याला आपण शेकडा 12 म्हटलो. आता इथं शेकडा 47 याचा अर्थ काय. थोडं उलट जाऊया या उदाहरणापेक्षा उलट. इथं काय दिलंय की 12/100 बरोबर शेकडा 12. आता या उदाहरणामध्ये शेकडा 47 बरोबर काय लिहावं लागेल 47/100 लिहावं लागेल. आणि म्हणून इथं आपण 47/100 याचा अर्थ काय शेकडा 47. आणि मग तिसऱ्या उदाहरणामध्ये 86%. 86% याचा अर्थ काय झाला की 86/100. म्हणून या तिसऱ्या उदाहरणामध्ये इथं लिहायचं आहे 86 आणि खाली लिहायचं आहे 100 म्हणजे 86/100. आता चौथं उदाहरण पहा शेकडा 300. 300चा शेकडा 4 किती. 300चा शेकडा 4 किती. मग 100ला 4 तर 300ला किती असा प्रश्न आहे. म्हणून 300चा शेकडा 4 याचा अर्थ काय तर 4/100. काय होणार आहे 100ला 4 तर 300ला किती हे उत्तर मिळणार आहे. आणि मग काय होईल बघा हे 100चे 2 शून्य, हे 300चा 1 शून्य, हे 300चे 2 शून्य कॅन्सल होऊ. इथं काय राहणार आहेत हे 3 आणि 4 यांचा गुणाकार करणार आहे आणि तो गुणाकार किती येणार आहे मग 12. म्हणून 300चा शेकडा 4 बरोबर 12. आता 1715% असा पुढचा प्रश्न आहे.
मग 1700चे 15% म्हणजेच काय, जसं इथं सोडवलंय आपण 300चा शेकडा 4, तसं 1700चे 15% म्हणजे 1700 गुणिले 15 भागिले याचं 100. आणि मग आता या 100चे हे 2 शून्य आणि 1700चे 2 शून्य कॅन्सल होईल, शिल्लक काय येईल, तर 17 गुणिले 15 हा गुणाकार करायचा आहे. मग आता गुणाकार करताना 15 7 ला गुणलं किंवा 17 15 ला गुणलं, तर 17 15 ला गुणत असताना 17 5 85 5 8 आले 8, 17 1 17, 17 8 किती 25. म्हणजे हे उत्तर किती आलं, तर 225. अशा रीतीनं आपण पाठीमागं तुम्हाला किती येत आहे पाठीमागचा भाग लक्षात आहे का, हा अभ्यास केला आहे. आणि मग हे लक्षात येत असेल तर आपल्याला पुढची उदाहरणं सोडवता येणार आहे. तर मग आणखी हा सराव संच 9.1 सोडवण्यापूर्वी आणि थोडीशी आपण या प्रकरणातील माहिती घेऊ. अशा प्रकारच्या जाहिराती पावसाळ्यामध्ये तुम्ही दुकानाच्या बोर्डवरती किंवा दुकानाच्या समोर मोठे मोठे बॅनर लावलेले असतात आणि अशा जाहिराती तुम्ही पाहिलेल्या असतील. या जाहिराती बघा, अशा प्रकारच्या जाहिराती तुम्ही पाहिल्या असतील. सेलमध्ये अनेक वस्तूंच्या किमतीवर सूट किंवा रिबेट दिलेले जाते. आपल्याकडे साधारणतः जुलै महिन्यात विशेषतः कपड्यांचे सेल सुरू होतात. याची कारणे शोधा व चर्चा करा. तुम्ही अशा प्रकारचे अनेक सेलची बोर्ड तुम्ही दुकानावरती पाहिलेली असतील. 50% सेल, एकावर एक फ्री, किंवा 2 वस्तू फ्री घ्या, एक खरेदी करा एकावर एक मिळवा, किंवा एका आठवड्यामध्ये किंवा शेवटचा आठवडा शेवटची संधी 50% सूट वर कपडे खरेदी करा. अशा प्रकारे अनेक जाहिराती तुमच्या निदर्शनास आलेल्या असतील. म्हणजे मग इथं हे 50% याचा अर्थ काय, की तुम्ही जर 100ची खरेदी केली तर त्यावर 50 तुमच्याकडून 50 रुपये घेतले जाणार आहेत. 100च्या खरेदीवर 50%, याचा अर्थ 100च्या खरेदीला 50 रुपये मला भरावे लागणार आणि ती वस्तू तुम्हाला 50 रुपयात मिळणार आहे. वस्तूची किंमत 100 आहे. म्हणजे इथं टक्केवारी दिलेली असते. काही दुकानदार 10%, 20% किंवा एरवी सुद्धा दुकानदार मग सांगतो की ही वस्तू खरेदी करा, हा शर्ट खरेदी करा, यावर 10% सूट आहे किंवा 20% सूट आहे, असं तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलेलं असेल. तर एक उदाहरण घेतलं आपण सोडवूया. सूट, आता सूट कशाला म्हणायचं हे पाहायचं आपल्याला. श्री सुरेश यांनी जून व आणि जुलै महिन्यात केलेली साड्यांची विक्री व नफा यांची दिलेली सारणी पहा. म्हणजे इथं आपल्याला जी सारणी दिलेली आहे त्याचं आपण निरीक्षण करू. महिना जून, साडीची मूळ किंमत 200 रुपये, साडीची विक्री किंमत 250, मूळ किंमत 200, विक्री किंमत 250, एका साडीवरील नफा 200 रुपये. म्हणजे या दुकानदारानं काय केलं, तर ही जी साडी आहे ही 200 रुपयाला खरेदी केली, पण समोरच्या ग्राहकाला 250 रुपयाला विकली. म्हणजे एका साडीवरील त्याने किती रुपये जास्त कमवले, 50 रुपये. म्हणजे त्याचा हा 50 रुपये. आता विक्री केलेल्या साड्याची संख्या किती आहे त्या महिन्यामध्ये, जून महिन्यात अशा 200 रुपये खरेदी किमतीच्या साड्या त्यानं 250 रुपयाला विकल्या. एका साडीवर त्यानं 50 रुपये नफा मिळवला आणि जून महिन्यात एकूण अशा 40 साड्या विकल्या गेल्या. तर त्याला जून महिन्यात झालेला नफा म्हणजे 50 गुणिले 40 बरोबर 2000 रुपये. आता जुलै महिन्यामध्ये त्याच दुकानदारानं काय केलं, सेल काढला आणि 200 रुपये मूळ किमतीची साडी त्यानं 200 रुपयाला खरेदी केलेली होती साडी, ती साडी त्यानं 230 रुपयाला विकली. म्हणजे पहिला तो 250 ला विकत होता, आता सेल मध्ये साडी त्यानं 230 रुपयाला विकली. मग एका साडीवर त्यानं किती नफा कमवला, 30 रुपये. पण हा सेल काढल्यामुळं, सूट दिल्यामुळं काय झालं की त्या महिन्यात 100 साड्या विकल्या गेल्या. बघा, इथं सेल काढला नव्हता त्यावेळी 40 साड्या विकल्या, आता सेल काढल्यामुळं काय झालं, 100 साड्या विकल्या. आणि मग त्याला 100 एका साडीवर 30 रुपये नफा, अशा 100 साड्या विकल्या म्हणजे 3000 रुपये नफा झाला. काय केलं बघा, साडीची किंमत कमी करून
कमी केली, पण विक्री जास्त झाल्यामुळे पहिल्यापेक्षा नफा जास्त झाला. सारणीवरून तुमच्या लक्षात येतं की जुलैमध्ये साड्यांचा सेल जाहीर करून प्रत्येक साडीच्या किमतीवर सूट दिली आहे. त्यामुळे त्यांच्या एका साडीवरील नफा जून महिन्यापेक्षा जुलै महिन्यात कमी झाला, तरी जुलैमध्ये जास्त साड्यांची विक्री झाल्यामुळं एकूण नफा वाढलेला आहे. आता पहा, विक्रीसाठी असलेल्या वस्तूवर त्या वस्तूची किंमत छापलेली असते. आपण बऱ्याच वेळा दुकानात वस्तू खरेदी केल्यानंतर त्या वस्तूवर एक छापील किंमत असते आणि दुकानदार आपल्याला वस्तू देत असताना त्या वस्तूवरील छापील किंमत पाहतो की ही वस्तूची किंमत किती, आणि नंतर तो आपल्याला देतो त्या किमतीवरती. तिला त्या वस्तूची छापील किंमत किंवा मार्केट प्राइस असं म्हणतात. दुकानदार छापील किमतीवर सूट देतात. काही वेळा काही वस्तू आपल्याला छापील किमतीवर मिळतात, काही वस्तू मात्र छापील किमतीपेक्षा कमी किमतीत मिळतात. म्हणजे प्रत्येकच वस्तू आपल्याला छापील किमतीवर मिळत नाही. काही वस्तू छापील किमती एवढ्याच छापील किमतीवरच मिळतात, काही वस्तू छापील किमतीपेक्षा कमी मिळतात. वस्तू विकताना दुकानदार छापील किमतीपेक्षा जेवढी रक्कम कमी घेतो, बघा काय सांगितलंय की विक्रीसाठी असलेल्या वस्तूवर त्या वस्तूची किंमत छापलेली असते, त्या वस्तूची छापील किंमत म्हणतात. ही जी किंमत आहे तिला वस्तूची छापील किंमत म्हणतात. दुकानदार छापील किमतीवर सूट देतात. बऱ्याच वेळा असं घडतं, दुकानदार छापील किमतीवर सूट देतात. वस्तू विकताना दुकानदार छापील किमतीपेक्षा जेवढी कमी किंमत घेतो त्याला सूट म्हणतात. दुकानदार सांगतो आपल्याला की ठीक आहे, तुम्हाला 50 रुपये सूट, 40 रुपये सूट, 10 रुपये सूट. आणि मग काही वेळा पुस्तकाच्या दुकानात तुम्ही जर कधी गेलेला असाल, तुम्ही जर कधी खरेदी करत असाल, गाईड खरेदी करत असाल, त्यावेळी दुकानदार सांगतात बघा 10% सूट, 25% सूट, आणि तेवढी किंमत कमी घेत असतील. म्हणजे या ठिकाणी सूट त्या छापील किमतीवर दुकानदार सूट देतात. किंवा कपड्याच्या दुकानात गेलात तर त्या ठिकाणी दुकानदार सांगतो की हा शर्ट खरेदी करा, याच्यावर 40% सूट आहे, 20% सूट आहे, किंवा लहान मुलाच्या कपड्यावरती 15% सूट आहे, मोठ्या माणसाच्या कपड्यावरती 10% सूट आहे. अशी प्रत्येक आयटमला वेगवेगळी सूट त्यानं ठेवलेली असते. मग छापील किमतीपेक्षा जेवढी किंमत कमी केली जाते त्या रकमेला सूट म्हणतात. सूट देऊन उरलेली किंमत, आता सूट समजा 500 रुपयाचा एक शर्ट आहे, तो सूट दिल्यानंतर 50 रुपये सूट दिली, आता राहिली किंमत किती, दुकानदाराला किती रुपये द्यावे लागतील, तर 500, सुटीचे 50 रुपये वजा करायचे म्हणजे 450. त्या किमतीला काय म्हणायचं, विक्री किंमत. म्हणजे विक्री किंमत बरोबर छापील किंमत वजा सूट. सुटीचा दर शतमानात म्हणजे शेकडेवारी. बऱ्याच वेळा सूट 10%, 20%, 40%. मग दुकानदार तुम्ही केलेल्या खरेदीवर किती टक्के सूट दिली, मग लगेच काय करतो, समजा 2000 रुपये 2000 रुपये तुमची खरेदी झाली आहे, मग दुकानदार 15% सूट देत असेल तर तो लगेच असं करतो की 2000 गुणिले 15 भागिले 100, आणि मग हे 100चे 2 शून्य, 2000चे 2 शून्य, आणि मग 20 गुणिले 15 बरोबर 300. तर तुमची त्या दुकानदारानं सूट दिल्यानंतर खरेदीची किंमत, सूटची किंमत किती झाली, तर 300 रुपये. तर तुम्हाला दुकानदाराला ती खरेदी केल्यानंतर किती द्यावे लागतील, तर हे 2000 मधून 300 वजा करायचे, म्हणजे 1700 रुपये तुम्हाला देणं गरजेचं. तर ही 300 रुपये झाली सूट, 2000 रुपये झाली छापील किंमत, आणि विक्री किंमत किती झाली मग, तर हे 2000 वजा 300 बरोबर 1700. तर 1700 ही काय झाली, विक्री किंमत झाली. 2000 ही झाली छापील किंमत, आणि 300 रुपये झाली सूट. लक्षात आलं. शेकडा 20 सूट याचा अर्थ वस्तूच्या छापील किमतीपेक्षा 20% किंमत कमी घेऊन वस्तू विकणे. म्हणजे वस्तूची छापील किंमत 100 रुपये असल्या तिच्यावर 20% सूट दिल्यावर तिची विक्री किंमत 100 वजा 20 होईल,
म्हणजे 80 रुपये होईल. अशा व्यवहारात x% सूट असेल तर x भागिले 100 बरोबर वस्तूच्या किमतीवरील सूट भागिले छापील किंमत असा संबंध असतो. म्हणून वस्तूच्या किमतीवरील सूट बरोबर छापील किंमत गुणिले x भागिले 100. बघा हे महत्वाचं सूत्र आहे हा. वस्तूच्या किमतीवरील सूट बरोबर छापील किंमत गुणिले x भागिले 100. म्हणजे एकूण किती सूट मिळाली तर छापील किंमत गुणिले x भागिले 100. जर दुकानदाराने आपल्याला x% सूट दिलेली असेल तर छापील किंमत गुणिले x भागिले 100 यावरून त्या वस्तूची सूट मिळेल. लक्षात आलं. आता आपण एक उदाहरण कसं सोडवायचं या प्रकरणातला सराव म्हणलं ते आपण पाहणार आहोत. उदाहरण पहा. एका पुस्तकाची छापील किंमत 350 रुपये आहे. दुकानदाराने ते पुस्तक 306 रुपयास विकले तर त्याने शेकडा किती सूट दिली. उदाहरण लक्षात घ्या. एका पुस्तकाची छापील किंमत 360 रुपये आहे. दुकानदाराने ते पुस्तक 306 रुपयास विकले तर त्याने शेकडा किती सूट दिली असं विचारलं. मग आता छापील किंमत किती आहे तर 360, विक्री किंमत 306 तर त्यानं किती शेकडा सूट दिली हे काढायचं आहे. मग सूट किती मिळाली हे अगोदर काढू. तर सूट बरोबर बघा छापील किंमत 360, विक्री किंमत 306, सूट बरोबर 360 वजा 306 बरोबर 54 रुपये. आता वस्तूची छापील किंमत 360 रुपये तेव्हा सूट 54 रुपये मिळाली. लक्षात येते का. वस्तूची किंमत 360 असताना सूट किती मिळाली 54 रुपये. तर वस्तूची छापील किंमत 100 रुपये आहे तर सूट 100 रुपये मानू. तर 100 ला किती सूट मिळाली हे आपल्याला काढायचं आहे. मग सूट भागिले छापील किंमत सूत्र काय म्हटलंय बघा. सूट भागिले छापील किंमत बरोबर x भागिले 100. हे का केलं तर 100 रुपयाला किती सूट मिळाली आपण x मानलं म्हणजे x भागिले 100 बरोबर सूट भागिले छापील किंमत. छापील किमतीवर एकूण किती सूट मिळाली हे माहिती आहे आपल्याला. हे किती आहे 54 भागिले 360 ही सूट काढली आहे ना आपण इथं. तर ती 54 भागिले 360 ही एकूण सूट इथं मांडली आपण. भागिले 360 बरोबर x भागिले 100. आपल्याला 100ला किती सूट मिळाली हे काढायचं आहे. म्हणून x बरोबर 54 गुणिले 100 काय केलं तिरका गुणाकार केला. x गुणिले 360 आणि 54 गुणिले 100. तर हे 360 इथं गुणिले असताना याला एक स्टेप आणखी इथं आपण घेऊ. याच्या पुढे बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय हे. तर 54 x गुणिले 360 करू अगोदर. तिरका गुणाकार x आणि 360 यांचा तिरका गुणाकार केला तर x गुणिले 360 बरोबर 54 गुणिले 100. 54 गुणिले 100 मग हे 360 जे गुणिले ते गुणिले झाले बरोबर 54 गुणिले 100 भागिले 360. मग 360चा एक शून्य आणि 100चा एक शून्य कॅन्सल झाला. तर इथे तसं लिहिलंय आणि मग पुढे भाग दिलाय. कितीनं भाग दिला तो 54 आणि 360 ला 36 ला दिला. तो कितीच्या पाड्यात आहे 54 आणि 36 तर 9च्या पाड्यात आहे बघा. 9 चोक 36 9 सकी 54. शिल्लक काय राहिलं तर 6 गुणिले 10 भागिले 4 म्हणजे 60 भागिले 4. 4 न 60 लाख दिला तर तो भाग गेला 15. म्हणून काय आलं उत्तर 15. म्हणून पुस्तकाच्या छापील किमतीवर शेकडा सूट किती मिळाली 15 रुपये मिळाली. अशा रीतीनं आता उदाहरण सराव संच 9.1 मधली उदाहरणं आपणास सोडवायची आहेत. ते उदाहरण आपण घेऊ म्हणजे ती तुमच्या लक्षात येते. तर पहा पहिला प्रश्न सराव संच 9.1 मधला की जर छापील किंमत रुपये 1700 विक्री किंमत रुपये 1540 तर सूट काढा. सोपं आहे. छापील किंमत आणि विक्री किंमत दिली आहे सूट काढायची आणि म्हणून काय येईल पहिल्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना की विक्री किंमत दिलेली आहे छापील किंमत दिलेली आहे आणि मग फक्त तुम्हाला सूट विचारली आहे. तर
सूट बरोबर छापील किंमत वजा विक्री किंमत. आणि मग किती दिली आहे छापील किंमत किती दिली आहे तर 1700 वजा विक्री किंमत आहे 1540 आणि वजा बाकी शून्याला शून्य 10 पैकी 4 गेले तर 6 राहिले हातचा आला 1 5 आणि 1 10 6 1 7 1 1 1 0 म्हणजे किती रुपये सूट मिळाली तर सूट बरोबर 160 रुपये. आणि म्हणून लिहायचं असं की सूट बरोबर 160 रुपये. दुसरं उदाहरण जर छापील किंमत 900 रुपये 990 रुपये सूट शेकडा 10 तर विक्री किंमत काढा. बघा शेकडा सूट किती दिली आहे 10 दिली आहे तर विक्री किंमत काढा. छापील किमतीवर 10% सूट काढायची आहे. छापील किंमत आहे 990 रुपये आणि म्हणून विक्री किंमत विचारली आहे तर विक्री किंमत बरोबर दुसरा जर छापील किंमत 990 रुपये सूट 10 तर विक्री किंमत किती आणि म्हणून विक्री किंमत काढण्यासाठी अगोदर सूट काढावी लागेल आणि मग सूट बरोबर सूट काढण्यासाठी काय करावं लागेल तर छापील किमतीवर किती सूट मिळाली हे काढावे लागेल. मिळालेली सूट या छापील किमतीतून वजा करायची म्हणजे काय विक्री किंमत मिळेल आणि मग अगोदर सूट काढावे लागेल तर सूट बरोबर 990 गुणिले किती 10% भागिले 100. मग आता काय करायचं हे 100चा 0 10चा 0 कॅन्सल होईल. हा 100चा 1 0 999चा 1 कॅन्सल होईल आणि शिल्लक मग 99 गुणिले 1 आणि म्हणून एकूण 99 गुणिले 1 बरोबर 99 रुपये. मग छापील किंमत विचारली आहे विक्री किंमत विचारली आहे आणि मग विक्री किंमत बरोबर काय करायचं आहे तर छापील किमतीतून सूट वजा करायची आणि म्हणून छापील किंमत वजा सूट. मग छापील किंमत किती आहे तर 990 वजा 99 ही सूट मिळालेली आणि मग वजा करा छापील किमतीतून 9 म्हणजे 999 मधून 990 मधून 99 वजा करायचे. 10 तून 9 गेले चला 1 9 1 10 तर 19 मधून 10 गेले खाली राहिले 9 हातचा आला 1 आणि इथे येतील 891. अशा रीतीनं आम्हाला सूट मिळाली एकूण विक्री किंमत मिळाली 891. तिसरं उदाहरण पाहतोय जर विक्री किंमत 900 रुपये सूट शेकडा 20 तर छापील किंमत किती असं विचारलंय म्हणून छापील किंमत आपल्याला माहित नाही त्यासाठी आपण x मानू. आणि पुढे काय दिलंय की विक्री किंमत 900 रुपये सूट आहे शेकडा सूट आहे 20 म्हणजे 100ला 20. तिसरं उदाहरण आपण या ठिकाणी घेतो आहोत की जर विक्री किंमत 900 रुपये असेल सूट शेकडा 20 तर छापील किंमत काढा. मग आता पहा की वस्तूची विक्री किंमत 900 रुपये आहे सूट 20 रुपये दिली आहे आणि छापील किंमत विचारली आहे. मग आता वस्तूची छापील किंमत जर 100 रुपये असेल सूट 20 रुपये याचा अर्थ की एखाद्या वस्तूची किंमत जर 100 रुपये असेल तर त्या वस्तूची विक्री किंमत किती येणार आहे तर शेकडा सूट त्यातून वजा होणार आहे म्हणजेच वस्तूची विक्री किंमत 80 रुपये असणार. सूट 20 रुपये आहे विक्री किंमत 100 वजा 20 म्हणजे 80 रुपये. मग आता यामध्ये वस्तूची विक्री किंमत आपण 100 रुपये मानू कारण विचारलेलं काय छापील किंमत विचारली आहे तर वस्तूची छापील किंमत 100 रुपये मानू. तर मग बघा 80 रुपये 100 रुपयाला असणारी वस्तू छापील किंमत असणारी वस्तू जर 80 रुपयाला मिळत असेल तर 100 रुपये छापील किमतीची वस्तू 900 रुपयाला मिळाली आहे इथं पाहिलं आपण. आणि म्हणून तिरका गुणाकार करू आपण की x गुणिले 80 बरोबर
बरोबर 100 गुणिले 900. आता याला सोडवलं, हे 80 इथं गुणिले, इकडे आल्यानंतर भागिले झाले, या 80चा एक शून्य, 80चा एक शून्य आणि 900 वरचा एक शून्य कॅन्सल झाला. शिल्लक 100 गुणिले 90 म्हणजे 90,000 भागिले 8. आता 8 न 9,000 ला भाग द्यायचा. पहिला भाग 8 एक 8, 9 पैकी 8 गेले, एक उरतो. इथं 10 होतात म्हणजे 9 एक 8 एक 8 परत 10 पैकी 8 गेले, 2 उरतात, 20 होतात. मग 8 दोन्ही 16, परत 4 होतात. इथं 4 घेतले या शून्याच्या पुढं, इथं तर 40 होतात. 8 45 म्हणजेच त्या वस्तूची विक्री किंमत प्रत्यक्ष किती रुपये, तर 1125 रुपये. इथं भाग गेलेला आहे 1125 चा. म्हणजे एका वस्तूची विक्री किंमत 900 रुपये, सूट 20 रुपये असेल तर छापील किंमत किती रुपये होती, तर छापील किंमत काय मिळाली आपल्याला, 1125 रुपये. अशा रीतीनं तिसरं उदाहरण आपण या ठिकाणी सोडवलं. अशाच पद्धतीने चौथं उदाहरण तुम्हाला सोडवायचं आहे की एका पंख्याची छापील किंमत 300 रुपये आहे, 3000 रुपये आहे. दुकानदाराने 12% सूट दिली, तर पंख्यावर दिलेली सूट व पंख्याची विक्री किंमत काढा. मग तुम्हाला आता ते काढता येणार आहे. पंख्याची विक्री किंमत काय करावं लागणार आहे याच्यासाठी, पंख्याची छापील किंमत 3000 रुपये, दुकानदाराने 12% सूट दिली, म्हणून अगोदर काय करायचं, तर सूट काढायची, दुकानदाराने दिलेली सूट. म्हणून सूट बरोबर किंमत आहे, छापील किंमत 3000 रुपये गुणिले किती सूट आहे, 12%, शेकडा 12, म्हणून 12 भागिले 100. आता या 100चे 2 शून्य आणि 3000 वरचे 2 शून्य कॅन्सल होऊन शिल्लक 30 गुणिले 12 म्हणजे 12 त्रिक 36 आणि त्यावर एक शून्य, म्हणजे सूट किती मिळाली, 3,360 रुपये मिळाली. आता विचारलंय पंख्यावर दिलेली सूट व पंख्याची विक्री किंमत काढा. आता सूट तर मिळाली आहे, सूट 360, विक्री किंमत बरोबर तर 3000 छापील किंमत वजा सूट, आणि मग 3000 मधून 360 वजा करू, 0 या 10 पैकी 6 गेले, उरले 4, हातचा 1, 3 आणि 1 4, 10 पैकी 4 गेले, खाली राहिले 6, हातचा 1, 3 मधून 1 वजा झाला तर 2. तर त्या पंख्याची विक्री किंमत काय आहे, 2640 रुपये. आणि मग पंख्याची विक्री किंमत बरोबर 2640 रुपये. समजलं का? तर अशा रीतीनं आता 5वं उदाहरण तुम्हाला सोडवायचं की 2300 रुपये छापील किंमत असलेला मिक्सर गिरायकास 1955 रुपयाला मिळतो, तर गिरायकास मिळालेली शेकडा सूट काढा. म्हणजे काय करावं लागेल, 100 रुपये सूट मिळाली आहे, एक छापील किंमत 2300, विक्री किंमत 1955, तर 100ला किती सूट मिळाली असं विचारलं. सोप्या पद्धतीनं हे तुम्हाला सोडायचं आहे. की काय करायचं की समजा माहित नाही आपल्याला सूट किती आहे ते, 2300 रुपये छापील किंमत असलेला मिक्सर 1955 रुपयाला मिळतो, तर मिळालेली सूट शेकडा सूट 100 रुपये. लक्षात घ्या, 100 रुपये सूट आहे, 100ला 100 रुपये, तर अगोदर सूट किती मिळाली हे काढू. ठीक आहे, ही छापील किंमत, ही विक्री किंमत. म्हणून सूट बरोबर छापील किंमत वजा विक्री किंमत. आता छापील किंमत किती आहे, 2300 रुपये वजा विक्री किंमत किती आहे, 1955 रुपये. आता वजा बाकी करू, 2300 भागिले 1955, 10 पैकी 5 गेले, 5 5 आणि 1 6, 10 पैकी 6 गेले, 4 राहिले, हातचा 1, 9 आणि 1 10, 13 पैकी 10 गेले, 3 राहिले, हातचा 1, 1 आणि 1 2, 2 2 0, 345 एकूण सूट मिळाली. म्हणून सूट बरोबर 345.
345 रुपये. आता सूट किती रुपयाला ही 345? तर या 2300 रुपयाला. तर 100 रुपयाला किती हे काढायचं आहे, म्हणून शेकडा सूट एक मानू आपण. 100ची सूट काय केली, एक मानली. शेकडा सूट बरोबर 100 रुपये. आणि मग 100 काय करायचं आहे, आता 100ची सूट किती हे काढायचं आहे, म्हणून 100 रुपयाला 100 रुपये सूट मिळालेली आहे असं आपण गृहीत धरू. म्हणून 100 भागिले 100 बरोबर 2300 रुपयाला किती मिळाली, तर 345 रुपये. 345 भागिले 2300 रुपये. आता तिरका गुणाकार करू. x गुणिले 2300 बरोबर 100 गुणिले 345. आता 2300 इथं गुणिले, इकडे घेतल्यानंतर ते होतील. x बरोबर 100 गुणिले 345 आणि याला भागिले, हे 2300 इथं गुणिले होते ते इथं भागिले झाले. मग हे 2 शून्य हे 2 शून्य कॅन्सल झाले. आता काय राहिलंय, तर 345 भागिले 23. आता 23 न 345 ला भाग दिल्यानंतर शेकडा सूट मिळणार आहे 100 म्हणून 23 एक 23 भाग बरं आपण 23 एक 23 आणि 23 न 34 पैकी 30 गेले, शिल्लक उरतील 11 आणि याच्यावर 11 घेतले शिल्लक राहिलेले, मग 115 झाले. 23 5 115 आणि म्हणून x बरोबर काय आला, भाग 15. मग शेवटी काय लिहायचं आहे की त्या दुकानदारानं गिरायकास दिलेली शेकडा सूट बरोबर शेकडा 15 हे वाक्यामध्ये उत्तर लिहायचं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.